नमस्कार मित्रांनो, आज आपण धुळे येथे आलेलो आहोत आणि धुळे येथील सावळी या कुटुंबाने संत नामदेव यांचे 17वे आणि 18वे संत नामदेव महाराज यांच्या 17व्या आणि 18व्या वंशजांचं येथे आज आगमन झालेलं आहे। आजचा खूप आनंदाचा दिवस आहे आणि आता थोड्याच वेळात महाराजांचं माऊलींचं कीर्तनाचा देखील आपल्याला लाभ घ्यायचा आहे। तर माऊलींचा छोटेखानी सत्कार करून आमच्या धुळे नगरीत त्यांचं आल्याबद्दल मी स्वागत करतो। नामाचा महिमा कोण करी सेवा जपा हो श्रीरामा इतक्या भावी गणपती स्तोत्र नामाचे यंत्रे वर्णिती वक्तरे श्रीराम नाम अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्यासी रीत मुखासी नाम येत नामा म्हणे नाम नामा म्हणे राम हा जप करत तो देह उत्तर वृत्ती होती। आज या ठिकाणी धुळे गावामध्ये तुम्ही जमलेला आहोत। साळवी परिवारांच्या ठिकाणी आपण या ठिकाणी आज आला। आजचा दिवस तुमच्या आमच्या करता खूप धन्याचा आहे। प्रत्येकाच्या दृष्टीने जीवनात काही ना काही योग येत असतात। तो योग येण्याची वाट पाहावी लागते। काही वेळा योग पटकन येतात, काही वेळा खूप वाट पाहायची। जसे शबरी होती, शबरीला सांगितलं होतं फक्त जेव्हा तिने सगळी गुरुची सेवा केली, त्या गुरुची सांगितलं तुला रामराय भेटतील, प्रभू रामचंद्र तुला भेटतील। केव्हा भेटतील हे सांगितलं नव्हतं। रोज उठायची, आपली झाडा रांगोळी करायची, फुलं टाकायची रस्त्यापर्यंत घेऊन, रोज आश्रमात मध्ये जाऊन त्या ठिकाणी जंगलामध्ये जाऊन पोरं वगैरे घेऊन यायची। प्रभू रामचंद्राला पोरं गोड लागतात, त्या गोड बोऱ्या करण्याकरता प्रभू रामचंद्रा करता रोज पोरं गोळा करून किती वर्षे वाट पाहिली, अनेक वर्षे वय मोजतो तिने वाट पाहिली। पण कुठल्याही क्षणाला धीर सोडला नाही की बाबा मला आज मिळणार नाही असं नाही। प्रभू रामचंद्र मला भेटणार आहे म्हणून सांगितलं ना, भेटणारच हा विश्वास होता। असा विश्वास आमच्या वहिनीने ठेवला। काही दिवसापूर्वी भेट झाली, पण
त्या भेटीमुळं असं काही आनंद झाला की त्या आनंदाच्या भारात लवकरात लवकर त्यांना भेट झाली. आम्ही नेहमी उदाहरण देतो, मनुष्य होता, तो मनुष्य भगवंताची भक्ती करायचा. भगवान पंढरीनाथ परमात्मा विष्णूची भक्ती करायचा, रोज आपलं जीवन व्यतीत करायचा. नारद महाराजांची स्वारी त्या ठिकाणून चालली. नारद महाराजांनी पाहिलं, भक्त आहे, भक्ती करताय, भजन चालू आहे, आपणही जावं त्याच्यापाशी, थांबावं थोडस, विसावा घ्यावं, मग पुढे जावं आपलं. नारद महाराज आले. नारदांचं प्रत्येकाच्या घरी स्वागत आहे. कोणाच्या दैत्य असू द्या, दानव असू द्या, देव असू द्या, कोणी असू द्या, नारद महाराजांचं सगळ्यांच्या घरोघरी स्वागत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना बोलवलं, आसनस्त केलं, जया पूजिले आदरे पांडुनी, याप्रमाणे त्यांचं पूजन केलं. नारदांचं पूजन झाल्यानंतर ठिकाणी आपली इच्छा प्रकट केली, काय असेल ती. नारदांना प्रश्न विचारला, नारद महाराज, मी त्रिभुवनामध्ये संचार करत आणि त्रिभुवनामध्ये संचार करत असताना वैकुंठातही तुम्ही जाता, भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजे विष्णू तुम्हाला प्रत्यक्षात गाठ पडते, हो गाठ पडते, म्हणजे फक्त माझं एक काम करचाल, म्हणजे काय काम आहे, फक्त देवाला विचारा, तुमची माझी गाठ पडेल का, एवढं फक्त विचारा. म्हणजे मला भगवंताची गाठ प्राप्त होईल का या जन्मामध्ये, मला त्यांची भेट घडेल का, एवढं फक्त मला विचारून सांगा. म्हणजे काय हरकत नाही, म्हणजे मी वैकुंठात गेलो की तुम्हाला सांगेल म्हणलं पृथ्वीलोकामध्ये. नारद महाराज त्या ठिकाणी उठले, त्यांचे भजन वगैरे करत 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 वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये गेल्यानंतर भगवान विष्णूला विचारलं, देवा, पृथ्वी तलावर अशा अशा अमुक ठिकाणी मनुष्य आहे, त्या मनुष्याच्या जीवाकरता उद्धार करण्याकरता त्याची तुमची गाठ पडण्याची फार इच्छा आहे, केव्हा पडेल म्हणले गाठ. नारदा, ते असं आहे, त्याच्या जीवनामध्ये गाठ पडल नाही असं नाही, पण म्हणजे तू ज्या झाडाखाली बसून तपश्चर्या करतो, रोज भजन करतो, त्या झाडाचे पाणी सगळे गळल्यानंतर मग त्याला प्राचित्य होणार आहे, त्याला गाठ पडणार आहे. नारद महाराज खाली आले, मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवर आले, त्या गावात आले, त्या मनुष्याकडे आले आणि त्याला सांगा, भगवंताच्या पडेल केव्हा पडेल, झाडाखाली तू उपासना करतो, ज्यापासून तू भजन करतो, त्या झाडाची सर्व पडल्यानंतर तुला भगवान परमात्मा विष्णू भगवान तुला भेट घेतील. त्यांनी पाहिल्यावर झाड होतं चिंचेचं. आता चिंचे झाडाला पानं किती असतात, अगणित पानं असतात चिंचे झाडाला. पण त्या चिंचेच्या झाडाची ज्यावेळेस सगळी पानं गळून पडतील, त्यावेळेस मला भगवान गाठ पडणार, भेट देणार. कारण इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्या आनंद मला नाचू लागला. का नाचू लागला, मला देव भेटणार आहे. चिंचेचं झाड संपून का जाईना, कधी का पानं गळलं म्हणलं, मला काळजी नाही, पण मला देव भेटणार हे 100% काय खरं आहे. आणि इतका आनंदात नाचू लागला, इतका नाचू लागला की त्या नाचण्याच्या आनंदामध्ये सगळी पानं गळून पडली, देव एकदम खाली आला. मला सांगायचं काय, यातून जो अनेक वर्षानंतर घडणारा प्रसंग होता, पण त्या भक्ताला इतकी आतुरता लागली भगवंताची, मला भेटणार, एवढा फक्त त्याला विश्वास होता, मला देव भेटणार आहे. तसं आमच्या वहिनींना फक्त मी म्हणलं, शब्द दिला, मी येणार आहे, तुमच्या गावाला येतो. ती आतुरता, तुमच्या सगळ्यांचं प्रेम, स्वागत पाहून भगवंताला सुद्धा आनंद वाटला असेल. माझे भक्त माझी वाट पाहतात, त्या आनंदामध्ये सर्व काही. आज खूप आनंदाचा दिवस आहे, आधी दिवस झाला, धन्य सोनियाचा भला, सोन्याचा दिवस असल्या कारणाने सगळ्यांच्या जीवनामध्ये आज संतांची भेट होती. कारण संतांची भेट होणं फार कठीण असतं. मी संत नाही, पण नामदेव महाराजांच्या तुम्हाला आज प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी भावना जागृत होणं, संतांविषयी प्रेम उत्पन्न होणं, एक प्रकारे या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये घडलेलं आहे. आणि त्या संतांची प्राप्ती होण्याकरता फार कठीण, बहु अवघड असे संत भेटी, तरी जगजीती करुणा केली. संतांची भेट, भगवंताची कृपा असल्याशिवाय संतांची भेट होत नाही. कारण फार अवघड आहे, फार म्हणजे किती, पृथ्वीवरच्या अशक्य असणाऱ्या गोष्टी आपण शक्य करू शकतो, भगवंताची प्राप्ती करू शकतो, पण संतांची प्राप्ती तुम्हाला घडणं फार कठीण आहे, बहु अवघड असणारी आहे.
पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य वर्तमान, सगळे तिन्ही काळ आपल्याला कळून येते. वारा आहे, पवना घालवेल पाला म्हणजे पवन म्हणजे वारा, पाला म्हणजे फुगीर. घोड्याच्या अंगावर जे आपण फुगीर घालतो, ते फुगीर घालून घोड्याला आपण ज्या बाजूला वळवल, ज्या बाजूला आपल्याला जायचं आहे त्या बाजूकरता आपण त्याला नेण्याकरता भाग पाडतो. तसं वाऱ्याला थांबवणं कठीण आहे का? कठीण आहे. वारं थांबणं कठीण आहे. वारा जर आपल्याला वाटलं आपण ह्या दिशेला वळवावं, वळतं का? वळत नाही ना. वाऱ्याला सुद्धा वळवण्याची ताकद आपल्याकडे निर्माण होईल. वारा आपण वळवू शकू. वारं जरी वळवता आलं त्याला पवना घालवेल पाला, ते फुगीर घालून वाऱ्याला आपल्या ज्या दिशेला म्हणावं त्या दिशेला तो वारा वळल. भूत भविष्य कळू येईल वर्तमान, भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळ त्रिकाल ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. परित्या साधूची भेटी न होईल का? नाथ महाराज म्हणतात पण त्या साधूची भेटी तुम्हाला होणार. चंद्रामृत सुखे सेववी, आता जाता रवी धरी. चंद्रावर अमृत आहे. आपण दर कोजागरी पौर्णिमेला अंगणामध्ये दूध वगैरे तापवतो, चंद्राची पूजा करतो. चंद्रबिंब त्या दुधामध्ये बघून ते दूध आपण काय करतो? प्राशन करतो. का? चंद्रकिरण पडतात म्हणून. चंद्रकिरण नुसते पाडून घ्यायचे नाही. त्या चंद्रावर जे अमृत आहे त्या अमृत प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आणता येईल. परित्या साधूची भेटी न होईल का? नाथ महाराज म्हणतात पण अवघड असलेलं काम होईल. बाया हिळा सागर तरवेल, आपल्या बाहुबळाच्या जोरावर सागर तरून जाईल. नदी नाही, वडा नाही, नळा नाही सांगितलं. आणि आपण तो प्रसंग पाहिलेला आहे. आत्ताचा ताजं उदाहरण पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे सागरातून पोहत आले. ते आपल्या बाहुबळावरच ते सागरातून पोहत आले. अवघड नाही, शक्य करता येईल. अवघड असेल पण शक्य करता येईल. त्याही पेक्षा अवघड असणारी संतांची भीती, त्या संतांची आपल्या जीवनामध्ये त्या संतांची भेट होणं फार अवघड आहे. आणि त्या संतांच्या भेटवण्याकरता भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये यावं लागतं. नामदेव महाराज म्हणतात की नामचिंतन एवढं सोपं नाही बरं, फार अवघड आहे. नामाचा महिमा कोण करी सीमा. सीमा म्हणजे एखादी आपण देश मारतो त्याला सीमा आपण सीमित करतो. इथवर आपल्याला जायचं आहे पण त्याची सीमा लागत नाही. महिमेची सीमा का? ते जरी नसलं तरी नामाचा महिमा आवडतो. जपा हो श्रीरामा एका भारी. भगवंताचं नामचिंतन जर आपण व्यवस्थित केलं, एका भावाने केलं, श्रद्धेने केलं, त्या श्रद्धेने केलेल्या नामचिंतनाच्या योगानं संतांची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होते. का? हे नामचिंतन घेण्याकरता बाकीचं काही लागत नाही. गणपती स्तोत्रे नाना मंत्र यंत्रे वर्णिके वक्ते श्रीराम नाम. नामदेव महाराज म्हणतात नामचिंतन करण्याकरता सगळ्याला अधिकार आहे, कुणाला नाही असं नाही. नामचिंतन पवित्र आहे, नामचिंतन गोड आहे, नामचिंतन कुणाला घेण्यासारखं आहे. यारे यारे लहान तो याती भरते नारी नर, करावा विचार नवी चिंता कोणाची. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुग युद्धा हरीच्या नामे. कलियुगामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल तर नामचिंतन हे एकमेव साधन आहे. दुसरं साधन कलियुगामध्ये नाही. 4 युगाचा विचार करत असताना कृत त्रेता द्वापार कली, चारही युगामध्ये निरनिराळे साधन सांगितले. पण निरनिराळे जरी साधन सांगितले सगळ्यामध्ये दही लावल्यानंतर विरजन झाल्यानंतर घुसळण करतात. घुसळल्यानंतर फक्त त्यातून लोणीच प्राप्त होत, दुसरं काय होतं का? लोणी निघतं. ते लोणी म्हणजे नामचिंतन आहे. त्या 4 युगाचं जर घुसळण केलं तर आपल्याला नामचिंतन हेच साधन सर्वश्रेष्ठ सांगितलंय. कृते ध्यायित विष्णू त्रेतायाम यजती मखी द्वापारे परिचर्याम फलत हरिकीर्तना. 4 युगाचे 4 साधनं सांगितले. कृतयुगामध्ये ध्यान कृते ध्यायित विष्णू. कृतयुगामध्ये भगवान विष्णूची प्राप्ती करण्याकरता, भगवंताची प्राप्ती करण्याकरता ध्यान नावाचं साधन सांगितले. मनुष्याने ध्यान लावलं. आपल्याला जमतं का ध्यान लावलं? त्या प्रकारे ध्यान लावणं जमत नाही. म्हणजे एकांत पाहावा लागतो. एकांत पाहून त्या ठिकाणी जायचं, पद्मासन घालायचं. पद्मासन घातल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती आपल्या हृदयामध्ये आठवून मग नामचिंतन घ्यायचे. नाथ महाराज म्हणतात तेवढं सोपं नाही बरं.
भगवंताचं नामचिंतन हृदयामध्ये आणलं, भगवंताची मूर्ती हृदयामध्ये वनी वनिता चिंतू लागली. एक मनुष्य गेला वनामध्ये नामचिंतन करण्याकरता, तो नामचिंतन करू लागला, पण नामचिंतन करता करता वनी वनिता चिंतू लागली. त्या बायकोचं नाव होतं, मंडळीचं नाव होतं वनिता. तो लागला आठवायला, आपली बायको आता काय करत असेल, जेवली असेल का, तिला कोणी भाकरी दिली असेल का, वर तिला सांभाळत असतील का, हा विचार कुठं करतोय तो. ज्यावेळेस आयुष्याच्या मार्गाला लागलेला आहे, पंथाला लागलेला आहे, तो उद्धाराच्या मार्गाकडे लागलेला आहे, भगवंताचं नामचिंतन आठवतंय, ध्यान लावून बसलेला आहे. ध्यानामध्ये भगवंत येण्यापेक्षा वनी वनिता चिंतू लागली. म्हणजे बायकोचं स्मरण त्या मनामध्ये आलं, कुटुंबाचं स्मरण त्या मनामध्ये येऊ लागलं. एवढं साधं सोपं ध्यान नाहीये. ध्यान लावण्याकरता आपण सर्वसामान्य मनुष्य कीर्तनात एखाद्या बैठकीत बसलो तर आपले रामदेव बाबांनी सांगितले सर्व आसन होतं, नाही का. पद्मासन घालतो, शीर्षासन घालतो, शवासन घालतो, आपण म्हणजे डुलकी मारतो एखादा मनुष्य. म्हणजे प्रत्येक साधन आपले ध्यान करत असताना प्रत्येक साधनं, प्रत्येक आसनं आपले होतात. नाथ महाराज म्हणतात एवढं सोपं नाही. वनी वनिता चिंतू लागे, भगवंताचं ध्यान करणं एवढं सोपं नाही. त्रेतायाम यजती मखई, त्रेतायुगामध्ये यज्ञ नावाचं साधन होतं. यज्ञ नावाचं साधन करण्याकरता आमाप संपत्ती लागते. म्हणजे संपत्ती कशा करता, त्या यज्ञामध्ये धरणारं जे भूत असतं, म्हणजे तूप असतं, ते तूप सोडण्याकरता, आहुती देण्याकरता हत्तीच्या सोंडेप्रमाणे धार धरावी लागते यज्ञामध्ये. किती दिवस? यज्ञ जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत. आपल्याला भाताला तुपाला वास मिळाला नाही का हल्लीच्या काळामध्ये. म्हणजे महागाईचा विचार करता म्हणा, काही म्हणा, किंवा गोधन संपुष्टामध्ये यायला लागलेलं आहे. त्या गोधनामुळे त्या गाईचं तूप मिळणं सुद्धा आता फार कठीण झालेलं आहे. पण अशा कठीण काळामध्ये, अशा कठीण साधनेमध्ये गोरक्षण करून मग त्याचं तूप काढायचं, ते तूप यज्ञाकरता वापरायचं. यज्ञ किती दिवस चालू सांगता येत नाही. आणि यज्ञ करणाऱ्याच्या शास्त्राने असं सांगितलेलं आहे, कमीत कमी 10 वर्ष जो यज्ञ करणार आहे त्याच्या अंगात एवढी ताकद पाहिजे की पंच जेवढी पंचकृषी आहे, त्या पंचकृषीमध्ये 10 वर्ष त्याला अन्न कमी पडलं नाही पाहिजे कोणाला सुद्धा, घरोघरी इतकी त्याच्याकडे संपत्ती पाहिजे, मग त्याला तो यज्ञ करण्याचा अधिकार आहे. किंवा रामरायाच्या काळामध्ये, त्रेतायुगामध्ये दशरथ राजाने आपली इच्छा पूर्ण करण्याकरता पुत्रकामेष्टी यज्ञ केलेला आहे. श्रावण बाळाच्या आईवडिलांच्या हत्येमधून त्यांचं पाप फेडण्याकरता, प्रायचित्त घेण्याकरता श्रावण बाळाच्या अशोभेन नावाचा यज्ञ केलेला आहे. श्रावणाशी बांधू लागतात त्या ठिकाणी वगैरे आणि कथा आहे. रामराया दशरथ राजाने यज्ञ करून आपली इच्छा पूर्ण केली त्रेतायुगामध्ये. द्वापारयुगामध्ये द्वापारे परिचर्या, म्हणजे परिचर्या म्हणजे पूजा करणे, पूजा करण्याकरता त्यांनी सांगितलेले असे अनेक साधने. पण कलियुगामध्ये कलतत हरिकीर्तनात रामदेव महाराज म्हणतात, नामचिंतन हे करणं एकमेव साधन आहे, सगळ्याला अधिकार आहे. काळ वेळ ना उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उजरती. का? नामदेव महाराज हे ठासून सांगत असताना का सांगतात, नामचिंतन श्रेष्ठ आहे. नामदेव महाराजांचे 4 अवतार, 4 युगामध्ये 4 अवतार झाले आणि कलियुगामध्ये 2, म्हणजे एकूण 5 अवतार त्यांचे झाले. त्या अवतार घेत असताना जरी भिन्न भिन्न साधन असले, पण नामदेव महाराजांनी नामचिंतनाशिवाय तिसरं कुठलं साधन केलं नाही. प्रल्हादाच्या अवतारामध्ये नामदेव महाराज नाम प्रल्हाद उच्चारित या सोडवी न राही, प्रल्हादाच्या अवतार म्हणजे पहिला अवतार नामदेव महाराज, त्या अवतारामध्ये नामचिंतन केलं. हिरण्यकशिपूने विचारलं, बाळा काय शिकला तू? प्रल्हाद महाराजांनी उत्तर दिलं, मी नामचिंतन शिकलो भगवंता. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम दास्य सत्य आत्मनिवेदन, ही 9 प्रकारची भक्ती नामचिंतनाची मी शिकलो. हे ज्यावेळेस त्यांना सांगितलं, हिरण्यकशिपू राग आला. का? अरे विष्णू म्हणजे माझा वैरी आहे आणि त्याचं नाव घ्यायचं नाही, माझं ब्रीद आहे. नाम घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकशिपूचे, माझं ब्रीद आहे. मी सगळ्याला सांगितलं, ताकीद केली की नाव घ्यायचं नाही देवाचं, माझ्या नावाने पूजा करा, माझ्या नावाने अमित भाग द्या. आणि असा असताना माझ्या तू पोटाला जन्माला येऊन माझा मुलगा असून माझ्या वयाचं नामचिंतन तू करतोस, घेऊ नको बाळा, समजून सांगितलं. प्रल्हाद महाराज म्हणजे नाही, कारण नामचिंतनाशिवाय दुसरं तिसरं कुठलंही सर्वश्रेष्ठ साधन नाही आहे आणि तेच साधन करणार. आपल्या पूर्णपणे शब्दाला ते ठाम असल्यामुळं
हिरण्यकशिपूला राग आला. त्याने अनेक प्रकारे त्रास द्यायला सुरू केला. हत्तीच्या पायाखाली दिलं, उंच कड्यावर फेकून दिलं, अग्नीमध्ये टाकायचा प्रयत्न केला. त्यांची बहीण असलेली होलिका, तिला वरदान होतं भगवान शंकराचं, की तिला अग्नीपासून कुठलाही त्रास होत नव्हता. तिला सांगितलं, जा प्रल्हादाला मांडीवर बस घेऊन, आणि प्रल्हादाला मांडीवर बसून घेऊन तुला ठिकाणी चिता रचतो, त्या चितेला आग लावून देतो, त्या कारणाने प्रल्हाद महाराज जळून जातील आणि तू बाहेर येशील, म्हणजे तुला अग्नीचा काही त्रास नाही. बरोबर म्हणजे